काँग्रेसचे माजी आमदार राहुल बोंद्रे यांच्या भाजप प्रवेशाच्या चर्चांना आता राजकीय रंग चढला आहे। यावर कामगार मंत्री आकाश फुंडकर यांनी प्रतिक्रिया देताना पक्षात कोणाला घ्यायचं याचा निर्णय पक्षश्रेष्ठी सर्वांशी चर्चा करून घेतात असं स्पष्ट केलंय। मोदी आणि फडणवीस यांच्या नेतृत्वावर विश्वास ठेवून विविध पक्षातील नेते आणि कार्यकर्ते भाजपमध्ये येत असल्याचंही फुंडकर यांनी म्हटलं आहे। नाही, हा विषय शेवटी असा असतो की पक्षश्रेष्ठी याच्यावर निर्णय घेत असतात आणि निर्णय घेताना सर्वांशी चर्चा करूनच निर्णय होईल। त्यामुळे पक्षश्रेष्ठींपर्यंत जर ही काही गोष्ट असेल किंवा असं काही विखे पाटलां साहेबांमार्फत अशा काही चर्चा झाल्या असतील तर विखे पाटील आज भाजपमध्येच आहेत। त्यामुळे त्यांच्यामार्फत सुद्धा हा जर प्रयत्न झाला असेल तर आम्ही आमच्याशी पक्षश्रेष्ठी बोलतील आणि त्यानंतर योग्य निर्णय होईल। आपण स्वीकारणार, जिल्हावासी स्वीकारणार। पक्षामध्ये आम्ही सर्वांना स्वीकारतोय, पूर्ण देशभरात महाराष्ट्रात सगळ्यांना स्वीकारतोय। लोक येतात आहे आणि त्यांना भारतीय जनता पार्टी नरेंद्रभाई मोदी आणि देवेंद्रजी यांचं नेतृत्व आवडते। त्यांना आपण कित्येक नेते जे आले तुम्ही ऐकलं असेल की आम्ही आमच्या मतदारसंघाच्या आमच्या भागाच्या विकासासाठी येतोय। त्यांनी हे सुद्धा शिक्कामोर्तब करतात आहे की भाजपच या देशाचा या महाराष्ट्राचा विकास करू शकते।